श्रीरामपूर हादरले. चाकू हल्ल्यातील जखमी सुनील औटीचा मृत्यू, अंत्यसंस्काराआधी संतप्त जमावाचा पोलीस ठाण्यावर आक्रोश. श्रीरामपूर शहराला हादरवणारी घटना. जानेवारी 19 रोजी एज्युकेशन हायस्कूलजवळ झालेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 27 वर्षीय सुनील औटी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 3 दिवसांच्या मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात प्राण सोडल्यानंतर सुनीलचा मृतदेह थेट श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आला. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. जोपर्यंत सूत्रधार पकडले जात नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार नाही, या मागणीसाठी संतप्त नातेवाईक आणि हजारो नागरिकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी करत त्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुख्य आरोपी आणि कटामागील सूत्रधाराला लवकरच अटक करून कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच नातेवाईक शांत झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेनंतर सुनील औटी यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या चाकू हल्ल्यामुळे शहरात भीती आणि हळहळीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी गुन्हा अधिक गंभीर स्वरूपात नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आता हल्ल्यामागील मुख्य आरोपी आणि सूत्रधाराचा शोध घेत आहेत. श्रीरामपूर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. लोकन्याय न्यूज मराठी चॅनलसाठी राजेंद्र सूर्यवंशी.